जय आदिशक्ती. मी राधा दत्तात्रय जंगले. जीवनातील सत्य या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करीत आहे. बघा बंधू आणि भगिनींनो, आजचा व्हिडिओ खरंच महत्वपूर्ण आहे. तसे सगळेच व्हिडिओ महत्वपूर्णच असतात आणि तशीच माहिती ही मी तुम्हाला गरजेचीच देणार आहे. बाबांनी यापूर्वी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये संचार आणि वारे याविषयी खूप सखोल आणि महत्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तसाच हा एक व्हिडिओ आहे की वारे हे नेमकं कोणत्या व्यक्तीला येतं किंवा अध्यात्मात भक्ती मार्गात असल्यानंतर वारं येणं खरंच गरजेचं आहे का, किंवा प्रत्येक व्यक्तीला संचार हा येतोच का? नेमकं वारं कोणाकोणाला येतं, संचार कोणाकोणाला येतो? तर बघा, बऱ्याचदा होतं काय माहितीये का, या या वाऱ्याच्या किंवा संचार अवस्थेत असलेल्या व्यक्तींची खूप जास्त वेळा पडताळणी होते, किंवा त्यांना खूप असे प्रश्न विचारले जातात, किंवा मग शंकेच्या नजरेने, किंवा हे खरं आहे का, किंवा हे कितपत खोटं आहे, किंवा काय प्रकार आहे हा नेमका. आणि बहुतांशी बरीच लोकांचं असं मत आहे की म्हणजे एखाद्या ठराविक देवीची किंवा या देवाची भक्ती केली तर आपल्यालाही संचार येईल आणि आपणही असंच वागू. बऱ्याचदा बऱ्याच लोकांचं असंही मत आहे, किंवा मलाही विचारलं गेलंय की संचार आलेली व्यक्ती ही मुळात ढोंगी पण असते किंवा मानसिक असते, असं बरेचशा जणांचे प्रश्न आहेत, किंवा खूप काही प्रश्न आहेत. तर त्याचं बऱ्याच प्रश्नांची उत्तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मिळून जातील तुम्हाला. बघा, मुळात तुम्ही जर भक्ती अवस्थेत असाल तर असा समज करायचा नाही की तुम्हालाही वारं किंवा संचार येईल. अजिबात नाही, काही संबंध नाही. संचार आणि वारं येतच असं काहीच नसतं. ते काही ठराविक लोकांनाच येतं. ठीक आहे, ठराविक लोकांना म्हणजे नेमकं कोणत्या लोकाला, कोणत्या लोकांना येतं? तर वारं आणि संचार हे अशाच लोकांना येतं ज्यांच्या कळत न कळत ते भक्तीची खूप उत्कट अवस्था त्यांनी गाठलेली असते. म्हणजे रोज भक्ती करत असताना फक्त सगळं, म्हणजे थोडक्यात बघा, आपण कसं कधी कधी काही लोकांना सवय असते की काही गोष्टी स्वतःशीच पुटपुटतात. अशीही काही समाजात लोक असतात की खरंच भगवंत आहे आणि तो आपलं रोजचं ऐकतोय, म्हणजे खूप एकरूप झालेले असतात ते. म्हणजे काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात सवय झालेल्या असतात. सकाळची देवपूजा म्हणा, तुळशीला पाणी घालणं म्हणा, किंवा आध्यात्मिक त्यांची जी भाव असतो, जी भक्ती असते ती त्या लेवलला गेलेली असते. थोडक्यात त्याची भक्ती उत्कट अवस्थेला पोहोचलेली असते. आणि ही भक्ती ज्या वेळेस बाहेर पडते त्यावेळेस संचार येतो, हे कारण आहे. दुसरं कारण म्हणजे माझ्या भाषेत सांगायचं समजलं तर जी लोक विठ्ठलाची ही भक्ती करतात, जी लोक महाराज आपले छत्रपती महाराज यांची ही भक्ती करतात, जी लोक संतांची ही भक्ती करतात, किंवा प्रत्येकाचं ज्याचा त्याचा आराध्य आहे, अशा प्रत्येक लोकांची अवस्था ही होते. म्हणजे मुळात मी सांगेल की प्रत्येक भक्तीमध्ये सेवकाची, भक्ताची अवस्था होते. म्हणजे तो त्या अवस्थेला जातो ज्या वेळेस त्याचं भान हरवतं. ठीक आहे, थोडक्यात बघा, एखाद्या ठिकाणी नृत्य काम चालू असेल, मिरवणूक निघाली असेल, डीजे इतर काही वाद्यकाम चालू असतील, तर त्यावेळेस एखादी व्यक्ती जर तिथं बेफान होऊन नाचत असेल तर काही काळानंतर तिला समजत नाही आपण कोणत्या पद्धतीने नाचतो. ठीक आहे का? तर ती त्या गाण्याशी एकरूप झालेली असते, भान हरवून गेलेली असते. सेम अवस्था वार आणि संचार ह्या एकच लेवल आहेत. जी विठ्ठल भक्त आहेत त्यांनाही संचार येतो, वार येतं, अवस्था होते. मी कितीतरी कीर्तनामध्ये पाहिलेलं आहे, कितीतरी भजनामध्ये पाहिलं आहे, कितीतरी प्रवचनामध्ये पाहिलेलं आहे
की जी पांडुरंग भक्त आहेत, जी संत भक्त आहेत, ही लोक अक्षरशः त्या पांडुरंग नामामध्ये, त्या गजरामध्ये पूर्णपणे देहभान हरवून नाचत असतात. त्यांना भान नसतं कशाचं काही. ठीक आहे, जेव्हा ते वाद्यकाम बंद होईल, त्या हरिनामाचा गजर होऊन होऊन नंतर ही लोक शांत होतात. याला काय म्हणू आपण? ती संचारच आहे, वारच आहे. पण त्याच्याकडे प्रॅक्टिकली पाहिलं जातं आणि जी लोकांना वारे येतात, संचार येतात, यांना मात्र नावं ठेवली जातात. विषय असा असतो माहिती का, मुळात काही लोकांनी खरंच ही भूमिका खूप वेगळी केली आहे. आता बाबांनी वाऱ्याचे प्रकार सगळ्यांना समजावून सांगितले आहेत की वारं नेमकं कोणत्या प्रकारचे आहेत, किती प्रकारचे आहेत. आजचा व्हिडिओ त्या विषयावरती नाही, त्यामुळे मी सखोल बोलणार नाही. अशी भरपूर प्रकार आहेत वाऱ्याचे की ज्याच्यामुळं ह्या वेगवेगळ्या अवस्था होत असतात. पण ह्या अवस्था होत असताना आपण त्यांना नावच ठेवली पाहिजे किंवा त्यांना बोललंच पाहिजे असं काही नसतं. बघा, वारं जेव्हा येतं तेव्हाही त्या व्यक्तीची भक्तीची उत्कट अवस्था झालेली असते. थोडक्यात ती व्यक्ती त्या भगवंताची अफाट म्हणजे आगाध आणि खूप भान हरवून सेवा करत असते. आणि सेम हेच इतर देवांसाठी होतं. आणि मग तुम्ही म्हणाल आम्ही भक्तीच नाही करायची का, आम्हाला संचार आला तर आमच्या घरची नावं ठेवतात, आमच्या घरी चालतच नाही. तर अजिबात नाही. प्रत्येकाला वारं येईल असं नसतं. आणि काही काही वेळा भक्तीनेच वारं येतं असाही विषय नाही. तर हे तुमचं पूर्वजन्मीचं ही संचित असतं. इतक्या खूप कमी काळामध्ये तुम्ही भक्ती एवढी गाढ करता की तुमची भक्तीची अवस्था होऊन जाते? अजिबात नाही. तर काही गोष्टी पूर्वजन्मीच्याही असू शकतात. ते तुमचं पुण्य तुम्ही ह्या जन्मामध्ये सार्थकी लावता, त्यामुळे ह्या जन्मामध्ये ती भक्ती अजून प्लस होऊन जाते आणि अजून तुम्ही त्या भगवंताचे जवळ जाता आणि वाऱ्या रूपाने त्या गोष्टी बाहेर पडल्या जातात. ठीक आहे, तुमच्या जे आतून जे भक्तीचं स्वरूप आहे तर ते बाहेर पडलं जातं आणि फेकलं जातं ते, आणि ह्यालाच तर वारं म्हणतात. ठीक आहे, आता विषय असा आलाय की काही लोकांचं असं म्हणणं आहे की न दात घासणाऱ्या, न आंघोळ करणाऱ्या, अस्वच्छ व्यक्ती, ज्यांना कशाचंच भान नाही, म्हणजे ज्यांना समाजात काहीच महत्व नाही, अशाच लोकांना का वारा येतात? तर मी अशांना सांगू इच्छिते. मला आज वाऱ्या ह्या विषयावरती डिटेलमध्ये नाही बोलायचं, मला कमेंट आलेली होती किंवा मेसेज आलेला होता, म्हणून मी ह्याचं उत्तर देतेय या व्हिडिओ मधनं. दादा, कोण म्हणतं की 8 दिवस अंघोळ न करणाऱ्या किंवा दात न घासणाऱ्या व्यक्तीला संचार येतो? अक्षरशः मोठमोठ्या पदवीला असलेल्या डॉक्टर, वकील, जज, कोण सांगू मी तुम्हाला आणखी, अशा लोकांनाही संचार आहेत. आणि मुळात देव आहे, अवस्था आहे, वारही आहे, आणि ह्या गोष्टी रिअल मध्ये होतात. बाबा नेहमी म्हणत असतात, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. तुम्ही जोपर्यंत या गोष्टीत पडत नाहीत ना तोपर्यंत तुम्हाला या गोष्टीचं डीप मध्ये माहिती मिळणार नाही. मी ज्या वेळेस त्या योग्यतेची होईल की या प्रत्येक गोष्टीचं सडेतोड आणि रीतसर उत्तर देऊ शकेल, त्यावेळेस मात्र मी ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की सगळ्यांना देईन. पण माझ्या मते संचार हा असतोच, हा येतोच आणि प्रत्येकाला असतो. तो काही काहींचा बाहेर निघतो. आता काही व्यक्ती अशा आहेत की कधी त्यांनी भक्ती केलेली नाही, कधी त्या देवाचं नामस्मरणही केलं नाही, कधी त्या दिवाबत्ती करत नाहीत, कधी त्या देवाला गेलं नाही, अचानक त्यांना त्या देवाचा संचार येतो. ठीक आहे, तर कधी कधी त्याच्याकडची निगेटिव्हिटी पण, म्हणजे त्याच्यात जर निगेटिव्हिटी असेल तर तीही बाहेर येते, असं होऊ शकतं. पण कधी कधी खरंच तो देवाचा संचार असतो. तर तो संचार ह्या भक्तीचं पुण्य, ह्या जन्मातलं पुण्य नसतं, त्याचं अगोदरच्या जन्माचं पुण्य संचित ते ह्या जन्मामध्ये त्याला मिळतं किंवा ती कृपा त्याच्यावरती लाभते. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की वारा आलं म्हणजे पूर्णपणे देव आपल्याकडे येतो का? तर नाही. बाबा सांगत असतात की देव नाही, तर काही सूक्ष्म रूपाने आपल्याकडे भगवंताची किरण येत असतात, गण येत असतात. ठीक आहे, तर ह्याची व्याख्या पूर्णपणे वेगळी आहे, तर मी करेल तो ही व्हिडिओ. तर बघा, वार हे असतं, संचारही असतो, अवस्था ही असते,
आणि प्रत्येकाला वारं संचार येतं असं काही नाही. त्यामुळे भक्तीपासून लांब काही पळू नका, भक्ती करत राहा. काही गोष्टीचं ज्ञान नसताना इतरांना आपण नावं ठेवू शकत नाही, गरजेचं नाही. खरंच काही गोष्टी आहेत आणि त्याला हा परमात्मा, हा ब्रह्मांड नायक, हा ईश्वर साक्षी आहे. जगात 70 ते 80% लोकांना संचार आहे, तर प्रत्येकाचा संचार वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. काहींना गणांचा, काहींना भूताचा, काहींना मानसिकतेचा किंवा काहींना दैवी आहे. तर काही माहिती न घेता वाऱ्यांना नावं ठेवण्याचा काही संबंध आहे. आता एका दादांनी मला विचारलं होतं की बघा, संचार हा म्हणजे सगळ्या वाऱ्या, म्हणजे ज्यांना ज्यांना देवीची परडे आहे किंवा ज्यांना बऱ्याच काही लेडीजला असतो किंवा जे देवीची भक्ती करतात अशांना असतो, परडी ही भूमिका किंवा आई तुळजाभवानी ही देवी महाराजांनाही होती. आपले महाराज, महाराष्ट्राचे हे महाराज छत्रपती महाराज शिवाजी महाराज हे पण आई जगदंबेचे सेवेकरी होते. यांच्याही हातावर जगदंबेची परडी होते. तेही आईसाहेबाचे मानकरी होते. साक्षात जगदंबा त्यांना प्रसन्न होती. तर मला एका दादांनी प्रश्न विचारला होता की जर महाराजही देवीची सेवा करत होते किंवा जे काही थोर पुरुष होऊन गेले ही देवाची भक्ती करायचे, तर मग यांना का बरं संचार येत नव्हता? तर मी आज तुम्हाला उत्तर देते याचं, की एक भक्तीची ठराविक अवस्था असते. आपण साधना, जप, तप, व्रत करून त्या अवस्थेला गाठतो. म्हणजे थोडक्यात आपण पहिलीत ऍडमिशन घेतलंय, पहिलीत ऍडमिशन घेतल्यानंतर काही लेवल झाल्यानंतर आपल्याला संचार येतोय आणि अजून आपण वर्ग 5 होत गेल्यानंतर आपल्याला साक्षात परमेश्वर दिसतो. मग तो कधी दिसतो? जप ध्यान साधनेने. ठीक आहे, म्हणजे त्या अवस्थेला पोहोचायचं असतं आपल्याला. संचार ही फर्स्ट किंवा सेकंड स्टेज असू शकते भक्तीची, तिथपर्यंत थांबायचं नसतं. आणि विषय असा आहे की त्यांच्यात इतकं सामर्थ्य होतं किंवा त्यांनी इतकी जागरूक पद्धतीने किंवा इतकं भान जागेवर ठेवून भगवंत साक्षात त्यांच्या समोर उभा राहत होता. आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर साक्षात आई तुळजाभवानी उभी राहिली होती. त्यांचं कार्य सत्य होतं. स्वराज्य स्थापनेचा त्यांनी विडा उचलला होता. शिवभक्त होते ते, आणि म्हणून जगदंबेने स्वतः त्यांना तलवार दिली होती. तेवढं सामर्थ्य असावं लागतं भक्तीमध्ये पण. आता कलियुग आहे, खरंच तुम्ही एवढं भान हरवून भक्ती करता का? एवढं सामर्थ्य आहे का आपल्या भक्तीमध्ये? नाही ना. म्हणूनच तर आपल्याला संचार येतो. साक्षात भगवंत समोर उभा करण्याची दानत ठेवा, मग संचाराची काही गरज नाही. कळते? त्या लेवलला जायचे. माझे गुरु तरी मला हाच मार्ग शिकवतात की वाऱ्यापर्यंतच सीमित राहायचं नाही, खूप पुढे जायचं आहे. मीही माझ्या शिष्यांना किंवा मी सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती करेल, वारं येतंय आणि लोक नावं ठेवतात म्हणून थांबू नका. वारं एक स्टेज आहे, एक पायरी आहे, ती ओलांडण्याचा प्रयत्न करा. भक्ती मार्गात इतके पुढे निघून जा, इतक्या साधना करा, जप करा, तप करा, व्रत करा की भगवंत साक्षात समोर उभा राहायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही सत्य, एकवचनी, एकनिष्ठ, समर्पित असला पाहिजेत गुरूंसाठी. मी हे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेली आहे. भक्तीमध्ये तेवढं तुमच्या सामर्थ्य आलं पाहिजे. ठीक आहे, बघा, माझ्या ह्या व्हिडिओने जर सगळ्यांच्या प्रश्नाचं समाधान होत असेल, सगळ्यांना पूर्णत्व वाटत असेल की ताईंनी खरंच उत्तर व्यवस्थित दिलेलं आहे, तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे. जय आदिशक्ती आदेश.